तेव्हा उद्धव ठाकरे ही हतबल झाले होते। मित्र हो, नमस्कार। शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्या नरकातला स्वर्ग या पुस्तकानं मोठं राजकीय वादळ निर्माण केलेलं आहे। ईडीच्या कारवाया, सरकारचा धाकदपटशा आणि वेगवेगळ्या कारणामुळे हैराण झालेले विरोधी पक्षातील आमदार आणि त्यानंतर झालेलं त्यांचं पक्षांतर, पक्ष फोडाफोडी, नेते पळवापळवी अशा बघा सगळ्या गोष्टीचा समावेश संजय राऊत यांनी आपल्या या पुस्तकामध्ये केलेला आहे। शिवाय संजय राऊत यांना ईडीने केलेली अटक आणि कोठडीतले अनुभव हे देखील त्यांनी या पुस्तकामध्ये मांडलेले आहेत। ईडीच्या भीतीनं विरोधी पक्षातील अनेक नेते भाजपात किंवा त्यांच्या मित्रपक्षामध्ये सामील झाले असल्याचा आरोप नेहमीच झालाय। आरोपच काय हो, आपण उघड्या डोळ्याने हे सगळं पाहतो ना। अशा नेत्यांच्या पैकी ठाकरे गटाचे एक नेते अटकेच्या भीतीनं कसे हतबल झालेले होते, मातोश्रीवर येऊन ते कसे ढसाढसा रडले होते, या हतबलतेचा एक प्रसंग या पुस्तकामध्ये संजय राऊत यांनी लिहिलेला आहे। तपास यंत्रणेपेक्षा भाजप चालवत असलेली दहशतवादी संघटना अशी ईडीची प्रतिमा झालेली होती। त्यामुळे अनेकांनी घाबरून भाजपामध्ये उड्या मारल्या होत्या। शिवसेनेचे एकनिष्ठ रवींद्र वायकर हे शिवसेनेच्या निष्ठावान समजले जाणाऱ्या आमदारापैकी एक होते। उद्धव ठाकरे यांच्या किचन कॅबिनेटचेही ते एक सदस्य होते। त्यांचा मातोश्रीवर राबता होता। एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारासह पक्ष सोडला तेव्हा हे वायकर एकनाथ शिंदे सोबत गेलेले नाहीत। पण किरीट सोमय्या यांनी जेव्हा अचानक वायकरांना टार्गेट करायला सुरुवात केली, रायगडमधील जमिनीवर 9 बंगले बांधल्याचा फेक नरेटिव्ह त्यांनी पसरवला। हे बंगले ठाकरे कुटुंबाचे आहेत असं भासवलं, खोटे गुन्हे नोंदवले। पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेत वायकरांचा हा तपास सुरू झाला आणि याच गुन्ह्याचा आधार घेऊन त्यामध्ये ईडीला घुसवण्यात आलं असं संजय राऊत यांनी या पुस्तकात म्हटलंय। वायकर यांना ईडी अटक करणार अशा प्रकारचा धोरणा किरीट सोमय्या यांनी उडवताच वायकर आणि त्यांच्या कुटुंबियाची गाळण उडाली। वायकर आणि त्यांचे कुटुंब मातोश्रीवर येऊन ढसाढसा रडले। माझ्यात आता तुरुंगात जायचं बळ नाही आणि ईडीच्या दहशतवादाशी लढण्याचं धैर्य देखील नाही असं वायकर यांनी मातोश्रीत सांगितलं। मला अटॅक येऊन मी मरून जाईल, नाहीतर आत्महत्या करावी लागेल मला, तुरुंगात मरण्यापेक्षा बाहेर मरेन अशी निराशा आणि निर्वाणीची भाषा वायकरांनी सुरू केली। तेव्हा उद्धव ठाकरे ही हतबल झाले होते। कालपर्यंत ज्यांना वाघ समजत होतो ते प्रत्यक्षात शेळ्याच आहेत हे त्यांना पटलं, म्हणजे उद्धव ठाकरे यांना, असं संजय राऊत यांनी या पुस्तकामध्ये म्हटलंय। अखेर वायकर हे शिवसेना सोडून शिंदे गटात गेले। त्या क्षणीच त्यांच्यावरील सगळे गुन्हे मागे घेतले गेले। याचा अर्थ वायकर यांच्यावरील गुन्हे खोटे होते, त्यांनी पक्ष सोडावा म्हणून त्यांच्यावर दबाव आणला गेला होता असं सांगतानाच प्रताप सरनाईक, गुलाबराव पाटील अशा अनेकांनी अटकेच्या भीतीनं उड्या मारल्या। सरनाईक यांच्यावरती ईडीनं धाडसत्र सुरू केलेलंच होतं असा दावा सुद्धा संजय राऊत यांच्या या पुस्तकामध्ये केला गेला आहे। उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ असलेल्या रवींद्र वायकर यांचा विषय बघा त्यावेळेला खूप गाजला होता। अनेकांना वाटत होतं हे एवढे एकनिष्ठ आहेत ते शिंदे गटात जाणारच नाहीत। उद्धव ठाकरे शिवसेनेतील नेते भाजपात किंवा भाजपसोबत कुठल्या अवस्थेत गेले, कुठल्या परिस्थितीत गेले, ही परिस्थिती कुणी आणली, कशी आणली, हेच तर वायकर यांच्या या उदाहरणातून उघड झालं ना। अहो, यालाच म्हणतात अनैतिकतेचं राजकारण, राजकारणातली अनैतिकता। मित्रांनो, अशा या राजकारणाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही जरूर मांडा आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे। धन्यवाद। पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार।